श्राम दोन दीर्घ श्वास प्रश्वास. आपल्या इथे समय कमी असतो. हे फक्त सांगतो प्रतिकात्मक. कुठली मुद्रा लावा, अपान मुद्रा लावा, या वायू मुद्रा आणि अपान वायू मुद्रा. किंवा नंतर मी पॉईंट सांगेन. पॉईंट दाबून सुद्धा कपालभाती करू शकतो. थायरॉइडचा पॉईंट, पँक्रियाज, लिव्हर, हार्टचा ते नंतर सांगेन. साधी सिंपल आता कपालभाती फक्त अपान मुद्रा करून करायची आहे. विश्राम. आता आपल्याला बाह्य प्राणायाम करायचा आहे. बाह्य प्राणायाममध्ये 3 बंद लावतात. 3 बंद म्हणजे मूळ बंद, उड्या बंद आणि जालिंदर बंद. मूळ बंद म्हणजे आपल्या कमरेचा खालचा भाग, उड्या बंद म्हणजे नाभी, जालिंदर बंद म्हणजे हाडमुठी. श्वास घ्यायचा आहे, श्वास बाहेरच ठेवायचा आहे, त्याला बाह्य प्राणायाम बोलतो आपण. श्वास बाहेर आपापल्या क्षमतेने सोडायचा आणि 3 बंद लावायचा आहे. गुदद्वाराला वरती खेचायचं आहे, नाभीला पोटात घालायचं आहे, छाती हाडमुठी लावायची आहे. आपापल्या क्षमतेनुसार 2 सेकंद 3 सेकंद श्वास बाहेर ठेवायचा आहे. जेव्हा आपल्याला रिलीज होईल वाटेल तेव्हा सोडून द्यायचा. घ्या दीर्घ श्वास. हळूहळू श्वास सोडायचा आहे. श्वास बाहेर ठेवायचा आहे. गुदद्वाराला वरती खेचा, नाभीला पोटात जाऊ द्यायच्या आणि हाडमुठी छाती लावायची आहे. श्वास बाहेर ठेवायचा आपापल्या क्षमतेनुसार. कमीत कमी 5 सेकंद तरी ठेवायचा प्रयत्न करायचा. 3 सेकंद 5 सेकंद सुरुवातीला, नंतर हळूहळू क्षमता वाढवायची. ही पण आता 3 वेळा 5 वेळा 6 वेळा जेवढी आपण आता आपण सकाळपासून वेगवेगळे हातापायचे सूक्ष्म व्यायाम केलेत. शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती केली, ती ऊर्जा उद्गत होते. म्हणजे आपण जी ऊर्जा निर्मिती केली ती बाह्य प्राणायामने आपल्या डोक्यापर्यंत, शरीराच्या पूर्ण नसणाऱ्यातून ती डोक्यापर्यंत पोहोचते. आपल्या शरीरामध्ये ऊर्जा ताकद निर्माण होते, इम्युनिटी पॉवर तयार होते. त्यासाठी या बाह्य प्राणायाम उपयुक्त आहे. फक्त त्याची करण्याची क्रिया समजून घ्या. श्वास घ्यायचा पहिला, हळूहळू श्वास सोडायचा आहे. श्वास बाहेर ठेवायचा, हवा विरेल. मूळ बंद लावा, गुदद्वाराला वरती घ्यायचा, उड्या बंद म्हणजे नाभीला आतमध्ये आणि जालिंदर म्हणजे छातीची नाळ होती.